नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थ्यांनो, 8वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेच्या तयारीसाठी व यूट्यूब लाईव्ह क्लाससाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा झूम क्लास रेकॉर्डेड केलेला आहे. जर तुम्हाला या झूम क्लासमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे स्क्रीनवर माझा जो नंबर येतोय त्या नंबरवर मला मेसेज व्हॉट्सअपला तुम्ही करू शकता व झूम क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता. 15 जूनपासून आपले दररोज यूट्यूब लाईव्ह क्लास सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु जर तुम्हाला झूम ॲपवर क्लास जॉईन करायचा असेल तर आपली एक खर्च म्हणून माफक फी आपण आकारत आहोत. जर तुम्हाला झूम क्लासला जॉईन व्हायचं असेल तर माझा नंबर आहे 7972523220. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. पहा, आजचा पहिला प्रश्न टाईप नंबर 14. आजचा आपला घातांकाचा क्लास नंबर 3 आहे. आज घातांक या घटकावर तिसरा आपण क्लास घेतोय. या अगोदर आपण 2 क्लास घेतलेले आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आजचा स्क्रीनवर घेतलेला आहे. वर्गमुळात 625. पहिल्यांदा वर्गमुळातल्या 625 वर्गमूळ काढूया. ते 25 आलं. ठीक आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये त्या 25 वर्गमूळ काढूया. 5 येतो. 5 वर्गमुळात 5 हे मूळ दाखवणार कशा वर्गमुळात कसं लिहितात तर 5.1/2. हा, वर्गमुळात 5 चे दुसरे मूळ अशा पद्धतीने लिहायचे. पर्यायामध्ये हा पर्याय आहे. समजतंय? 5चा घातांक 1/2 म्हणजे वर्गमूळ 5. ठीक आहे. आता बघूया टाईप 4 मधला दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न समजला असेल सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. 8चा दुसरा घात गुणिले 125चा वजा दुसरा घात. आता यात काय करायचे? दुसऱ्या प्रश्नामध्ये घातांकाचे नियम वापरायचे. आपण घातांकाचा एक नियम बघितला होता. इथे खाली येतो मी. a⁻m × b⁻m इज इक्वल टू a × b कंसाचा m. ठीक आहे. हा नियम वापरायचा आहे. ओके. 8 गुणिले 125 दोघाचाही वजा दुसरा घात आहे म्हणून कंसाचा वजा दुसरा घात. ओके. आता काय करायचंय? वर्गमुळातल्या संख्येचा गुणाकार करा. 8 गुणिले 125 काय तरी 1000 येतो. 1000चा वजा दुसरा घात. बरोबर आहे? बरोबर आहे का? अरे सांगा. इथं घनमूळ आहे बरं का, घनमूळ. हा, आता इकडे बघा. घनमुळात हे घनमूळ मध्ये घेऊया. 1000 इथं घेऊया आणि 1000चा जो वजा दुसरा घात आहे ना तो बाहेर घेऊया. किंमत तीच असते, किंमत काही बदलत नाहीये. ओके. वर्गमुळात 2 जे आहे ते घनमुळाच्या बाहेर काढून मी घेतलंय. किंमत काही बदलत नाहीये. ओके. आता घनमुळात 1000. 1000चं घनमूळ काय तरी 10. घनमूळ काय तर 10 म्हणून 10चा वजा दुसरा घात हे उत्तर असणार आहे. समजतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. पुढचा टाईप 4 मधला पुढचा प्रश्न घेतोय. लिहून घेतलं? हो सर. हो सर. हो सर. टाईप 4 थर्ड क्वेश्चन. थोडं फास्ट घेतोय आज मी, कारण आपल्या घातांकाला खूप दिवस लागायचे. ठीक आहे, त्यामुळे थोडं फास्ट घेतोय. हा, तर वर्गमुळामध्ये 3चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात अधिक 3चा चौथा घात बरोबर किती? आता काय करायचं?
हे घातांक करून किंमत काढायचं का काही क्रिया करायची सोपी? काय करावं लागेल सांगा बरं? सोपी क्रिया कोणती करावी लागेल? घातांकाचे. घातांकच काढावं लागेल. हो, कसे? कारण पाया समान नाही येणार, नाही तर क्रिया केली बर, नसत्या. ह्याच्याकडे काही कॉमन काढता येईल का? कॉमन हे समान काढता येईल का? समान बाहेर कंसात, कंसाच्या बाहेर काय काढता येईल कॉमन? सर 3:4 आणि 3:4 घेतलं तर पण 3:4 कॉमन काढायचं का? हा, बरोबर आहे. 3:4 3चा चौथा घात आपण कॉमन बाहेर काढला कंसाच्या, कंसात 2चा तिसरा घात, बरोबर आहे, अधिक हा 3:4 बाहेर काढलाय, कॉमन घेतलं इथे कंसाच्या बाहेर, म्हणून इथे 1 येणार आहे. ही स्टेप समजली सगळ्यांना? सर तिथे 1 काय आलं? हो सर. हा, आता बघा मी काय केले, कंसाच्या बाहेर 3चा चौथा घात घेतले. याचा अर्थ काय असतो रे? कंसाच्या बाहेर 3चा चौथा घात, याचा अर्थ 2चा घन अधिक 1. याचा अर्थ काय असतो? 3चा चौथा घात आणि 2चा घन यांचा गुणाकार असतो, आणि 3चा चौथा घात गुणिले 1 यांचा गुणाकार असतो. म्हणजे काय झालं? 3चा चौथा घात गुणिले 2चा घन अधिक 3चा चौथा घात. या लिव्हरची स्टेप आली का? हा. मी काय केले, हे जे पद आहेत या पहिल्या पदातून आणि या दुसऱ्या पदातून 3चा चौथा घात कॉमन काढले, सामायिक अवयव बाहेर काढलाय. येते लक्षामध्ये? हा. हो सर. म्हणून तिथे 1 घेतलंय, म्हणजे 3चा चौथा घात 1 ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 3चा चौथा घातच येणार आहे, म्हणजे दुसरं पदच येणार आहे. बरोबर आहे? मला हलवा तुम्ही दिसतंय मला. हा, हो सर. आता पुढे सोडूया. ठीक आहे, 3चा चौथा घात तर 3चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात. ठीक आहे, आता 2चा तिसरा घात किती आहे सांगा? 2चा तिसरा घात किती? किंमत सांगा. 8. 8 8 अधिक 1 9 3चा चौथा घात 8 अधिक 1 9. बरोबर आहे? हा, आता 9 म्हणजे काय रे? 9चं मी असं लिहू शकतो का? 3चा वर्ग बरोबर 9 लिहू शकतो का मी? 9 म्हणजे हो सर. 9 3चा वर्ग लिहू का मी? 3:6. हा, तर 3 आता काय झालं, घातांक संख्येत पाया समान आहे, पाया समान आहे, मग घातांकी संख्येचं काय होणार? बेरीज. बेरीज. समजले प्रश्न? हा, तुम्ही काय करा, पार्टिसिपेट मध्ये जाऊन तुमचं नाव आणि नाव रिनेम करा. रेडमी नाव दिसते कुणाच तरी पार्टिसिपेट मध्ये. ठीक आहे, पार्टिसिपेट मध्ये जाऊन रिनेमचा ऑप्शन असतो, तिथे जाऊन नाव रिनेम करा. समजले? कोणाला काही डाऊट या प्रश्नामध्ये? नाही. थोडं फास्ट येतोय आपण बरं का आता. हा, पुढचा प्रश्न आपण घेऊया. टाईप 4 मधला पुढला प्रश्न. चौथा प्रश्न आजचा. 216 चा घातांक 2/3 गुणिले 512 चा घातांक 2/3 बरोबर x वर. तर x बरोबर किती? आता मला सांगा, 216 आणि 512 ही कशी संख्या आहेत रे? कोणत्या प्रकारच्या संख्या येतात? धनसंख्या. आणि या घातांकामध्ये कितवं मूळ दिलं रे खाली छेदामध्ये? 3. 3 दिले, म्हणजे याचा अर्थ काय असतो रे? घनमूळ. छेदामध्ये मूळ दिले, याचा अर्थ काय असतो? घनमूळ असतो. काय असतो? घनमूळ. अंशातला वर्ग, ते वर्ग इथंच लिहिला मी जास्त तसा. ओके, समजतंय कसं लिहिलं? ओके, त्यानंतर 512 हे घनमुळात घेतलं, छेदामध्ये 3 ते घनमुळात घेतलं, 512 ला 512 घेतलं, आणि हे अंशातला वर्ग जसाचा वर्ग करून ठेवलाय. ही स्टेप समजली सगळ्यांना? हो सर. आता घनमुळात 216 चा घनमूळ काय येते? 6. 6चा वर्ग. 512चा घनमूळ काय येते? 8. 8चा वर्ग. आता दोन्ही संख्येचं काय आहे? वर्ग आहे. दोन्ही संख्येचा वर्ग म्हणजे काय आहे?
6 गुणिले 8 कंसाचा वर्ग घातांकाच्या नियमानुसार. बरोबर आहे. कळलं ना ही स्टेप. दोन्ही संख्येचा घातांक समान आहे म्हणून दोन्ही संख्येच्या कंसाचा वर्ग केला. ठीक आहे. हा नियम आहे आपला a चा m वा घात गुणिले b चा m वा घात बरोबर a गुणिले b कंसाचा m वा 48 चा स्क्वेअर सर. हा 48 चा जाऊ द्या की स्क्वेअर. उत्तर काढायचं आहे जो आपल्याला. उत्तर पहिले सांगत जाऊ नका. हा आता बघा 68 48 48 चा वर्ग बरोबर आहे. हा इकडे बाजूला काय होतं इक्वल एक्स वर्ग होतं इकडल्या बाजूला एक्स वर्ग इक्वल एक्स वर्ग इक्वल एक्स वर्ग. आता दोन्ही बाजूचे घातांक समान आहेत म्हणून पाया कसा असणार आहे समान. काय असणार आहे 48. समजतंय. डाऊट असेल तर विचारा. सर हा बोला. सर तिथं पाया कसा काय समान. घातांक समान असतील तर पाया समान असतो. जसा पाया समान असले की घातांक समान असतो ना अगदी त्या पद्धतीनं घातांक समान असले की पाया समान असतो. ओके. सर मला शेवटची स्टेप समजली नाही. कोणती शेवटची स्टेप ही 48 चा वर्ग बरोबर एक्स वर्ग ही स्टेप नाही समजली. हा तिथं 48 चा वर्ग आहे आणि एक्सचा पण वर्ग आहे त्यामुळं एक्स बरोबर 48. ओके. सर मग ते वर्ग वर्ग कॅन्सल झालं का. हा कॅन्सल नाही घातांक समान असतील तर पाया समान. हा हा ओके ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. टाईप 5वा. टाईप नंबर 5. हा -3/5 कंसाचा 2 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहा. आता बघा ही जी -3/5 कंसाचा वर्ग आहे या संख्येची गुणाकार व्यवस्था ही 3 पद्धतीने लिहिता येते. किती पद्धतीने लिहिता येते 3 पद्धतीने लिहिता येते. पहिली पद्धत सर हा बोला. आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करतो हा तेव्हा स्क्वेअर स्क्वेअरलाच राहतो का. नाही ना ते सांगतो की आता. हा आता बघ मी सांगतोय. ठीक आहे. आता बघा नियम काय सांगतो गुणाकार व्यवस्थेचा. आधी नियम तुम्हाला सांगतो. a/b कंसाचा m वा घात असेल तर याचा गुणाकार व्यस्त कसं लिहितात. याचा गुणाकार व्यस्त एका पद्धतीने असं लिहितात a/b कंसाचा वजा m वा घात लिहितात. पहिली पद्धत. ओके. दुसरी पद्धत काय आहे अंश छेदात आणि छेद अंशात घातांक तोच ठेवा. दुसरी पद्धत. कळलं. तिसरी पद्धत काय आहे 1च्या छेदामध्ये जशास तसा अपूर्णांक घ्या. ही झाली तिसरी पद्धत. या 3 पद्धतीनं घातांकित संख्येच्या अपूर्णांकाच्या घातांकित संख्येचं गुणाकार व्यवस्था दाखवतात. नियम कळालाय. सर त्या दुसऱ्या स्टेप मध्ये आपण गुणाकार व्यस्त दुसऱ्या केला स्टेप ना मध्ये आपण काय याच्या दुसऱ्या जागी बी स्टेप घेतला मध्ये बी आपण काय च्या जागी ए केलं घेतला. छेद जो आहे तो अंशात घेतला आणि अंश आहे तो छेदात घेतला. घातांक समान ठेवला. ठीक आहे. गुणाकार व्यवस्थेमध्ये काय करावं लागतं पण तर घातांक बेसिकली समान कसा राहिला. सांगतो की बेसिकली गुणाकार व्यवस्थेमध्ये करताना आपण काय करतो छेदांशात आणि अंश छेदात. a/b a/b चा गुणाकार व्यवस्था आपण करताना काय करतो b/a करतो. बरोबर आहे. b/a करतो. बरोबर आहे गुणाकार व्यवस्था करताना. मग त्या पद्धतीनेच केले. आपला घातांक कसा आहे तोच राहील घातांक. उदाहरण सांगतो. आता a चा दुसरा घात असेल b चा दुसरा घात असेल. बरोबर आहे. a चा दुसरा घात b चा दुसरा घात असेल
तर ह्याचा गुणाकार व्यस्त करून काय करावं, बीचा दुसरा घात एचा दुसरा घात करावा लागेल. मग दोन्ही संख्येचा घातांक समान आहे म्हणून त्या कंसाचा घातांक पण कसा असतो, समानच असतो. कळतंय का? आलं लक्षात? हा, हो. हे काय आले, नियम काय आलेत. आता गुणाकार व्यस्त लिहा या नियमानुसार. -3/5 चा वर्ग चा गुणाकार व्यस्त 3 पद्धतीने लिहिता येतो. पहिली पद्धत, पहिल्या पद्धतीने -3/5 जशा तसं ठेवायचं. घातांकित संख्येची विरुद्ध संख्या घ्यायची, निगेटिव्ह नंबर घ्यायचा, -2, पहिली पद्धत. दुसरी पद्धत, अंश छेदामध्ये छेद अंशामध्ये घातांक मात्र तोच ठेवा, ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत, 1 छेदामध्ये जशा तसा पूर्णांक घ्या, घातांक पण जशा तसा ठेवा, ही तिसरी पद्धत. समजते? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. हो लिहून घेतलं? सर समजलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे म्हणजे थांबायचं, ठीक आहे म्हणजे रिप्लाय द्यायचं नाही कोणी. हा हा, चला आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. आनंदीला समजतंय का? आनंदी बिराजदार. हो सर. हा, याच्या अगोदरचे क्लास केलेत का युट्यूबला? घातांकाचे पहिला व दुसरा भाग केलाय का युट्यूबला? हो. तनुजाला समजतंय? हो. तनुजा घुमरे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. टाइप 4 मधलाच प्रश्न आहे आपण. .000000. सर टाइप 5. 1 2 3 4 5. हा, 64 is equal to 6.4 into 10⁻⁻7. सॉरी उत्तर बरोबर 10चा वजा x वा घात. 10चा x वा घात, 10चा x वा घात. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? कसं सोडवायचं? आता ही दशांश अपूर्णांकातली संख्या आहे. मग दशांश अपूर्णांकाची संख्या घातांकित स्वरूपात लिहित असताना 7. आपण काय करतो, तर दशांश अपूर्णांकाच्या उजव्या बाजूला जितके अंक आहेत तितके 10च्या वरी घात देतो आणि ते वजा घात देतो, निगेटिव्ह घात देतो. ठीक आहे, त्यामुळे मी काय करतोय 64 घेतोय, मोजतोय 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत रे? 8 आहेत. 10चा वजा 8वा घात लिहिला. हे कळाले का? पुढचं राईट हँड साईड लिहिलं. आता बघा राईट हँड साईडला काय आले? 6.4 आहे. इकडे काय आले? 64 आले. मग आपल्याला समान करून घेतलं पाहिजे, बरोबर का नाही? म्हणजे 64 ला एक दशांश अपूर्णांक दिला पाहिजे. 64 एक दशांश अपूर्णांक दिलाय म्हणून 10चा वजा 8 घातांकामधून एक घातांक वजा करून 10चा वजा 7 घातांक केला पाहिजे. समजतंय का मी काय म्हणतोय? हो सर. मग 6.4 गुणिले 10चा x वा घात. आता बघा डावी बाजू समान आहे, बरोबर आहे. म्हणून 10चा वजा 7वा घात बरोबर 10चा वजा x वा घात, बरोबर आहे. किंवा डाव्या बाजूचं 6.4 कॅन्सल झालं, उजव्या बाजूचं 6.4 कॅन्सल झालं, राहिलं काय? 10चा वजा 7वा घात बरोबर 10चा x वा घात. पाया समान आहेत, मग घातांक कसे असतील? समान. x बरोबर काय आलं? समान. -7. समजतंय? सर. हो सर. हा, काय प्रश्न असतील तर विचारा. तिथं सर बघा. ते 10च्या वरी -8 कसं काय आलं? हा, आता बघा पॉइंट, ही जो पॉइंट आहे पहिल्या प्रश्नातला, त्या पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत? मोजा. 8 अंक, म्हणून 10च्या वरी -8 आलं. ठीक आहे सर परत इथं -7 कसं झालं दुसऱ्या स्टेप हा मध्ये? सांगतो.
इकडे बघा, आता इथे 64 होतं, इकडल्या उजव्या बाजूला 6.4 होतं. मग आपल्याला डाव्या बाजूला पण काय घ्यायचं होतं, 6.4 घ्यायचं होतं. बरोबर आहे. डाव्या बाजूला पण आपल्याला काय हवं होतं, 6.4 हवं होतं. मग इथे 64 होतं, मग मी इथं पॉईंट दिला, 6.4 केलं. मग एक पॉईंट दिला म्हणून माझा 10चा मायनस एक मी वजा केलं, 10चा मायनस 8 बोलून 10चा मायनस 8 आला, 7 आला. कळलं? हो समजलं सगळ्यांना? सर आपण असं डायरेक्ट काढू शकतो का? म्हणजे आता 6.4 आहे, मग 4 एक एक घर सोडून पॉइंट आहे म्हणल्यावर तिथं 8 घर सोडून पॉइंट आहे, मग त्यातनं एक वजा केल्यानंतर -7 आहे. हो, काढू शकतो, तोंडी पण काढू शकतो. हो. हो, एकही स्टेप न लिहिता तोंडी पण काढू शकतो उत्तर आपण. ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्याच्या बेसिक क्लिअर आहेत, तो एकही स्टेप लिहिणार नाही, तो उत्तर तोंडीच काढणार. मी तो उत्तर तोंडीच करणार याचं, मी काहीच लिहिणार नाही. मग ज्याला प्रॅक्टिस झाली ना तो काढणार. तसं तुमची प्रॅक्टिस होऊ द्या, मग तुम्हाला पण तोंडी काढता येईल. ठीक आहे. हा, आता आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. टाईप 5 मधला तिसरा प्रश्न. -3/5 चौथा घातांक गुणिले 625 भागिले 81. बारकाने विचार करा. सर. -3चा चौथा घातांक काय असतो रे? 3चा चौथा घातांक काय आहे? पण सर ह्याच्या आधी आपल्याला पाया समान करून घ्यावा लागेल ना. कसला पाया समान करायची गरज आहे? सर आन्सर एक येईल ना? बघा बघा, सोडून दाखवतोय. सर आन्सर एक येणार ना? हो. -3चा चौथा घात, -3चा चौथा घात म्हणजे काय असतो? 81 असतो. आपण 81चे फॅक्टर पाहिलेत नाही मागच्या तासाला? हो सर. हा, म्हणजे 3चा चौथा घात म्हणजे 81. आता -3 गुणिले -3 गुणिले -3 गुणिले -3, 3चा चौथा घात. म्हणजे हे काय आहे? 3चा चौथा घात म्हणजे याचं उत्तर काय येतं? 81 येतं. ते वजा निघून जातं. वजाचा जो गुणाकार समवेळ झाला असेल तर अधिक येत असतो उत्तर. ओके. हा, मग 81 आलं. 5चा चौथा घात म्हणजे काय सांगा रे? 5चा तिसरा घात 125. 5चा चौथा घात 625. 625. सर -1 आन्सर येते. नाही, -1 नाही येत. कारण -3चा चौथा घात जर केला तर 81 + 81 उत्तर येतं. लिहिले मी विद्यासाठी. ठीक आहे. 625 भागिले 81. आता या दोन्ही संख्या कशा आहेत? एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. बरोबर आहे. म्हणजे 625 कॅन्सल, 625 कॅन्सल, 81 कॅन्सल, 81 कॅन्सल. उत्तर काय आलं? 1. समजतंय? कुणाला अडचण असेल तर विचारा. ओके, आले लक्ष सगळ्यांच्या? हो सर. हो सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा टाईप 5 मधला पुढला प्रश्न. टाईप नंबर 5 त्यातला पुढला प्रश्न. 27चा दुसरा घात गुणिले 16चा दुसरा घात गुणिले 15चा दुसरा घात भागिले 9चा चौथा घात गुणिले 5चा दुसरा घात गुणिले 2चा सहावा घात. तर 27 नंतर 14 आहे की 18 आहे? 16 आहे, 16. 16. आता बघा, असा प्रश्न आला ना, आता काय करायचं? आता बारकाईने जर बघितलं, बघा बारकाईने बघितलं तर 27 असेल किंवा 16 असेल. 16 ही वर्ग संख्या आहे, 27 ही घनसंख्या आहे, 15 ही काही कोणतीही संख्या नाहीये, 9 ही वर्ग संख्या आहे, 5 ही कोणती संख्या नाहीये. मग आपल्याला हे अशा गणितात काय करायचं असतं? अशा प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला काटाकाटी करायची असते, भाग घालायचा असतो. मग भाग घालण्यासाठी समान अंशामध्ये आणि छेदामध्ये समान पद्धतीचे पाया कसे येतील याचा आपण विचार करायचा. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. मला मी 27चा वर्ग आहे.
27चा वर्ग मी 3च्या स्वरूपात लिहू शकतो का रे? हो सर. हो सर. काय लिहावं लागेल मला 3च्या स्वरूपात हो लिहिण्यासाठी? सर. 3चा घन घन. म्हणजे 27चा वर्ग. तर 3चा घन. ठीक आहे. 27 ऐवजी मी काय लिहिलं? 3चं घन लिहिलं. 16च्या ऐवजी मी काय लिहू शकतो? 4चा वर्ग. आता बघा, छेदामध्ये 2 आहे. छेदामध्ये 2 आहे. त्या 2ला कापायचंय आपल्याला. 2ला काटायचंय. मग 16 ही संख्या मला 2च्या स्वरूपात लिहिता येईल का? तर आवाज येत नाही. हा, थोडं नेटवर्क कमी झालंय. हा, 16 ही संख्या 2च्या स्वरूपात लिहिता येईल का? आता बघा, हो सर. 16चा चौथा घात. 2चा चौथा घात म्हणजे काय असतं रे? 16 असतं. 2चा जर आपण 4 वेळेस गुणाकार केला तर उत्तर काय येतं? 16 आहे. समजते? हा, मग 16च्या ऐवजी मी 2चा चौथा घात दिला, कंसाचा वर्ग. आता बघा, आता 15 ऐवजी आता खाली छेदामध्ये 5 आहे. छेदामध्ये 5 आहे. मग 15ला मी 5च्या स्वरूपात कसं लिहू रे? 15ला मी असं लिहू शकतो का? 3 गुणिले 5. हो. हो. हो सर. ना? हा, 15ला मी लिहिलं 3 गुणिले 5. 15चा वर्ग होता म्हणून 3चा वर्ग केला, 5चा पण वर्ग केला. समजते? हो सर. हो सर. हो सर. हा, छेदामध्ये 9चा चौथा घात. 9च्या चौथा घातात 3च्या स्वरूपात लिहितो मी, कारण 9 पाया कुठं वर आहे? 3चा वर्ग. नाही. 3चा वर्ग. 9 म्हणजे काय? 3चा वर्ग कंसाचा चौथा घात गुणिले 5चा वर्ग 2चा सहावा घात. आता बघा, अंशातल्या संख्यातले पाया किती काय काय आले? 3, 2, 5 आले. आणि छेदामध्ये पण पाया काय आहे? 3, 2, 5 आहे. कळालं का कसं सोडवायचं असते? कसा विचार करायचा प्रश्न सोडवताना? हा, थिंकिंग काय करायचे प्रश्न सोडवण्यासाठी? हे बेसिक आयडिया तुम्हाला दिली होती मी सुरुवातीला. मग आता काय करायचंय? आता घातांकाचे नियम वापरायचे आणि सोडवून घ्यायचे आपल्याला उदाहरण. ठीक आहे, घातांकाच्या नियमानुसार. हा, आता बघा, 3चा तिसरा घात कंसाचा दुसरा घात म्हणजे काय रे? 3चा सहावा घात. 3चा 6वा घात. तर ओके. 3चा 6वा घात. हा, आता बघा, 2चा चौथा घात गुणिले 2 त्याचा वर्ग काय? 2चा 8वा घात. 2चा 8वा घात. 5चा वर्ग गुणिले 3चा वर्ग. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, इथे 5चा वर्ग ऑलरेडी आहे की इथं वरी. सर आवाज येत नाही. सर वर्ग नाहीये 5चा, 3 गुणिले 5 आहे. हो की, 15चा वर्ग ऐवजी काय लिहिलं मी? 3 गुणिले 5 लिहिलं. त्याचा कंसाचा वर्ग झाला. ओके, मला कंसाचा वर्ग म्हणजे काय येणार आहे? 3चा पण वर्ग असणार आहे, 5चा पण वर्ग असणार आहे. समजते? हो. तर त्यांनी फोड केली का? हा, त्याची फोड केली आणि सेपरेटली वर्ग घेतला. 3चा पण वर्ग घेतला, 5चा पण वर्ग घेतला. ठीक आहे. आता बघा, छेदामध्ये बघा, 3चा वर्ग कंसाचा चौथा घात, त्याला काय लिहिणार मी? 3चा 8वा घात. 5चा वर्गला 5चा वर्ग, 2च्या 6व्या घाताला 2चा 6वा घात. आता बघा, मी काटाकाटी कशी करतोय? लक्षपूर्वक बघा. आवाज येतो ना माझा? ऐकू? हो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, आता बघा, 3चा अंशात बघा, इथे 3चा 6वा घात गोल करतोय. हा 3चा 6वा घात आणि 3चा दुसरा घात. 6 आणि 2 किती झाले? 8 झाले का? हो. हा, 3चा 6वा घात आणि अंशाचा 3चा दुसरा घात. 6 आणि 2 8 झाले का? आणि छेदामध्ये 3चा 8वा घात. हे सगळं कॅन्सल झालं. हो. हे कळाले सगळ्यांना? हो. हो सर. आता बघा, अंशामध्ये 5चा दुसरा घात कॅन्सल, छेदातला 5चा दुसरा घात कॅन्सल. ओके, राहिलं काय? 2चा 8वा घात भागिले 2चा 6वा घात. ओके, एवढं शिल्लक राहिले. 2चा 14वा घात. त्यानंतर 2चा 8वा घात वजा 2चा 6वा घात. घातांकाच्या नियमानुसार घातांकाचा भागाकार असेल तर घातांकाची काय केली जाते? वजाबाकी केली जाते. ठीक आहे, 2 म्हणून 8 म्हणून 6 गेले, किती राहिले? 2चा दुसरा घात. वर्ग. 2चा वर्ग म्हणजे काय? उत्तर आलं 4.
चला लिहून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. मेसेज चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकण्याच्या ऐवजी अनम्यूट करून सांगायचं समजलं नाही म्हणून. तनुजा ते 3चा 6वा घात, 3चा 2रा घात आणि 3चा 8वा घात ते हे कसे झाले? काय काय 3चा 6वा घात, 3चा 2रा घात आणि 3चा 8वा घात हे तर सगळे भिन्न भिन्न वरचे होते. भिन्न भिन्न नव्हते. इकडे बघा 3चा 6वा घात गुणिले 3चा 2रा घात गुणाकार आहे. मग घातांकाची काय होते बेरीज होते. 3 आणि 3चा 6वा दुसरं काय होतं 3चा 8वाच होतो ना. मग 3चा 8वा कटला छेदातला 3चा 8वा कटला. कळलं का? हो सर. मिस्टेक वाढवली नाही तिथे. हा विचारा अजून. ती थर्ड स्टेप कशी केली ते समजलं ना. कोणती थर्ड स्टेप? इथे बघा 3चा 6वा घात आणि 3चा 2रा घात 6 आणि 2 8 झाले. बरोबर आहे. छेदातला 3चा 8वा घात कॅन्सल केला. कळले अनुष्का इथपर्यंत? सर पुन्हा जॉईन व्हायचंय. सांगतो. 3चा 6वा घात 3चा 2रा घात 6 आणि 2 8 झाले. छेदामध्ये 3चा 8वा घात आहे. 3चा 8वा घात आणि वरचं 6 आणि 2 कॅन्सल झालं. ठीक आहे अनुष्का? हो सर. आता 5चा 2रा घात आणि 5चा 2रा घात कॅन्सल केला. ओके. मग राहिलं काय 2चा 8वा घात राहिलं आणि 2चा 6वा घात राहिलं. समजलं सर. तनुजा घुमरे समजलं नाही ना असं डायरेक्टली विचारायचं. मी चॅट बॉक्स बघत नसतो. ठीक आहे. चॅट बॉक्स मधले मेसेज मी शक्यतो काढत नाही बघत नाही. त्यामुळे समजलं नसेल तर डायरेक्टली विचारायचं. व्हिडिओ ऑन ठेवा की लगे व्हिडिओ ऑफ करून बसते सगळे. व्हिडिओ ऑफ करून बसणारे मित्रमंडळ है का नाही? ऑन ठेवा व्हिडिओ. हा ठीक आहे. अजून 3 मिनिटं 3.5 मिनिटं आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिजन व्हायचंय. सांगतो. हा अजून एक आपण प्रश्न बघूया. वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. टाईप नंबर 5 मध्येच घेऊया हा प्रश्न. मग जो काही क्रमांक असेल तो 64चा वर्ग गुणिले 81चा 3रा घात भागिले 3चा 5वा घात गुणिले 4चा 4था घात बरोबर 3चा x वा घात बरोबर गुणिले 2चा y वा घात. तर x अधिक y बरोबर किती? खूप अवघड गणित आहे का नाही? आहे का अवघड? काय करावं लागेल? थिंकिंग काय करावं लागेल हा गणित सोडवण्यासाठी सांगा आता. तर 64 ला एक्सपोनेन्शियल हेच समान करून घ्यावं लागतं. हा म्हणजे समान समान करून घ्यायला. हा आता राईट हँड साईडला काय आहे? राईट हँड साईडला 3चा x वा घात आणि 2चा y वा घात आहे. मग राईट हँड साईडला 3 आणि 2 हा पाया आहे. तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा 3 आणि 2 पाया आला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर उत्तर आपल्याला येणार आहे. काय म्हणजे हे करायचं आपल्याला काय करायचं हे कळायला पाहिजे पहिल्यांदा. ठीक आहे. तर ते करूया पहिल्यांदा. आता 64 कसं बघा. 64 हा 2चा कितवा घात आहे रे? 2चा 2 4 64 हा 2चा कितवा घात आहे? 8वा 8वा घात आहे. कितवा घात आहे? 8वा 8वा घात आहे. मग 64 मी काय लिहिलं? 2चा 8वा घात लिहिलं मी. किंवा 1 मिनिट आपण असं करूया. बरं असू द्या. हा 81 3चा कितवा घात आहे रे? 3 चौथा 3चा 4था घात. 2चा 8वा घात 64च्या जागी लिहिलं त्याचा वर्ग जशाच लिहिला. 81च्या जागी 3चा 4था घात लिहिला त्याचा वर्ग 3 जशाच तसा लिहिला. ठीक आहे. छेदामध्ये 3चा 5वा घात जशाच तसा. 4ला मी काय लिहू शकतो रे? 4च्या ऐवजी 4च्या ऐवजी 2च्या 2ऱ्या घाताचा 4था घात बरोबर
3x गुणिले 2y. हा आता सोडूया. 2चा 8वा घात कंसाचा दुसरा घात म्हणजे काय झाली? 8 2 16 झालं. बरोबर आहे का? सर 64 म्हणजे 2चा 6वा घात येतो. हो सर. 6वा घात येतो का? 2 दुनी 4 8 दुनी 16 16 दुनी 32 32 दुनी 32. बरोबर आहे. 2चा किती घात येतो म्हणला? 6वा. 6वा घात येतो. बरोबर आहे.